नमस्कार विद्यार्थी मित्र. आपलं रूरल एज्युकेअर मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आतापर्यंत आपण बघितले ते फक्त फर्स्ट सेक्शनचे टॉपिक बघितले. म्हणजे फर्स्ट सेक्शनचा लॉजिक बघितला, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स आणि स्ट्रेट लाईन बघितला. आता आपण आज बघणार आहे तो सेकंड सेक्शनचा टॉपिक बघणार आहे. सेकंड सेक्शन मध्ये काय होतं तर डेरिव्हेटिव्ह आहे, इंटिग्रेशन आहे, डिफरन्शियल इक्वेशन्स आहेत आणि प्रोबॅबिलिटी. मग अगोदर आपण सोप्या टॉपिक वरून सुरुवात करू. प्रोबॅबिलिटी हा सोपा टॉपिक आहे. मग तो आपल्याला पहिल्यांदा बघायचा आहे. त्याच्यानंतर मग आपण डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन ते बघत जायचं. मग प्रोबॅबिलिटी आतापर्यंत तुम्हाला झालंय. 9वीला होतं, 10वीला होतं, 11वीला होतं. हे सगळं प्रोबॅबिलिटी आपण बघितलंय. आता इथलं प्रोबॅबिलिटी ते जरासं वेगळं आहे, म्हणजे त्याच्या पुढचं येणार आहे. म्हणजे तुम्हाला प्रोबॅबिलिटी मास फंक्शन असेल, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन असेल, कम्युलेटिव्ह डेन्सिटी फंक्शन असेल. आता ही फक्त 2-3 टाईपचे फंक्शन्स आहेत. ते फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये 12वी साठी दिलेली आहेत. तेवढीच आपल्याला फक्त बघायची. आपण बघतोय तो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन 7वा टॉपिक आहे त्यातला. मग आता आपण त्यातले पॉइंट्स बघायला चालू. पहिला रॅन्डम व्हेरिएबल्स. बघा तुम्हाला आठवत असेल रॅन्डम व्हेरिएबल्स म्हणजे काय. कारण का हे 9वी-10वीला पण होतं. ज्यावेळी आपण एखादा कॉइन टॉस करतो, जे काही त्याचे आउटकम्स येतात म्हणजे हेड आणि टेल आहेत, ते म्हणजे तुमचे काय असणार आहेत तर रॅन्डम व्हेरिएबल्स असणार आहेत. तुम्ही डाय थ्रो केला तर 1 ते 6 व्हॅल्यू येतील. 2 डायस थ्रो केले तर काय येणार तर ते 1 1 1 2 असं कुठपर्यंत ते 6 6 पर्यंत असणार. मग त्याच व्हॅल्यू म्हणजे तुमचं काय असतं तर रॅन्डम व्हेरिएबल्स असतं. A random variable is a real valued function defined on the sample space of a random experiment. म्हणजे रॅन्डम व्हेरिएबल म्हणजे काय तर ज्या तुमच्या सॅम्पल स्पेस मधल्या व्हॅल्यू असतील त्याच म्हणजे तुमचं काय येणार आहे तर रॅन्डम व्हेरिएबल्स असणार आहे. हा झाला एक बेसिक पॉइंट आहे, फक्त आपल्याला कशाला लागणार नाही पण माहित असावा म्हणून आपण घेतलं रॅन्डम व्हेरिएबल्स. आता ह्या रॅन्डम व्हेरिएबल्सचे 2 टाईप पडतात. कुठले आहेत तर तो पहिला डिस्क्रीट आणि दुसरा येतो कंटिन्युअस. पहिला discrete बघतोय आपण. discrete random variables. A random variable is said to be discrete random variable if the number of its possible values is finite or countably infinite. म्हणजे एखादा सॅम्पल स्पेस आहे, त्याच्यातल्या व्हॅल्यू तुम्हाला मोजता आल्या, नंबर ऑफ इयर्स किंवा जे काही इव्हेंट असेल तो नंबर ऑफ, ते जर मोजता येत असतील किंवा तुम्हाला माहिती आहे मोजता येत नाही पण कुठंतरी एंड होणार आहे, म्हणजे 1000ला होईल, लाखाला होईल, 2 लाखाला, 10 लाखाला, कुठंतरी त्याचा शेवट आहे, असं ज्या ठिकाणी असतं त्या सगळ्या व्हॅल्यू म्हणजे कशात जातात तर डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल्स असतात. लक्षात ठेवा, डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल म्हणजे काय तर फायनाईट ऑर काउंटेबली इनफाईनाईट. म्हणजे तुम्ही उदाहरण घेत जाल तर आपण असं म्हणू शकतो फ्लोअर्स ऑफ द बिल्डिंग. फ्लोअर्स मोजता येणार आहेत तर येणार आहेत, किती आहेत माहिती आहेत का आपल्याला नाही, म्हणजे 200 असतील, 100 असतील, 90 असतील, काहीतरी 400 असतील, 500 असतील, कितीतरी त्यांच्या ह्याच्यानुसार जे असेल त्यानुसार ते असेल, पण ते आपल्याला मोजता येईल, कुठंतरी त्याचा शेवट होत आहे म्हणून काउंटेबल इनफायनाईट झालं, म्हणून ते काय होणार आहे तर डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल्स. लक्षात आलं डिस्क्रीट. आता कंटिन्युअस बरोबर त्याच्या अपोजिट. कंटिन्युअस म्हणजे काय तर त्याची व्हॅल्यू त्याच्या मध्येच असेल, म्हणजे इंटरवल तयार होईल, त्या इंटरवलच्या बाहेर जाणार नाही, आत येणार नाही, असं काहीतरी ते असेल, ते म्हणजे तुमचं काय येणार तर कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. Random variable is said to be continuous random variable if the possible values of this random variable form an interval of real numbers. म्हणजे काय तर ते ठराविक इंटरवल मध्येच कमी जास्त होते असं जे असेल तर ते म्हणजे काय कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. म्हणजे तुम्ही हाईट ऑफ स्काय स्क्रॅपर, आता स्काय स्क्रॅपर म्हणजे काय तर गगनचुंबी इमारती असतील त्या, मग त्याची हाईट गगनचुंबी कधी म्हणतो आपण, ते ठराविक ह्याच्यापासून ठराविक ह्याच्यापर्यंत गेलं तरच ते होणार आहे. जे इतके फ्लोअर्स आणि ते जितके फ्लोअर्स ह्याच्यामध्ये असेल तर ते तुमचं होणार आहे, म्हणजे तिथं आला तुमचा इंटरवल. असं इंटरवल दिल्या. परत आता एखादा वेट लॉस ऑफ स्टुडंट, एखाद्याचं वजन कमी जास्त होतंय, मग ते किती होतंय, जास्तीत जास्त कमी किती त्याचं आहे त्या वजनापेक्षा एवढं कमी होईल,
त्याच्यापेक्षा कमी होणार आहे का? नाही. मायनस मध्ये तर नाही जाऊ शकत, म्हणजे तो इंटरवल आला, त्याच्या लिमिट मध्ये आला, त्या लिमिट पेक्षा बाहेर जाऊ शकत नाही, आत पण येऊ शकत नाही. अशा ज्या गोष्टी असतात त्या कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल्स असतात. आता तुम्ही म्हणाल हे लागत नाही तर आपण का बघतोय? तर दोन टाइप्स आहेत आणि दोन टाईपवरची दोन वेगवेगळी फंक्शन आहेत. डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल वरती प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आहे आणि कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल्स वरती आपल्याला प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे. म्हणजे मधला फक्त वर्ड फरक आहे, मास फंक्शन आणि डेन्सिटी फंक्शन. डिस्क्रीटला मास, कंटिन्युअसला डेन्सिटी फंक्शन. मग आपल्याला तेच बघायचे आहेत, कारण तेच महत्वाचे आहेत. मग आता आपण बघणार आहे तो प्रोबॅबिलिटी मास फंक्शन पहिल्यांदा बघणार आहे. आता प्रोबॅबिलिटी मास फंक्शन जनरली दाखवलं जातं ते PMF असंच दाखवलं जातं. आता प्रोबॅबिलिटी मास फंक्शन ओळखायचं कसं, म्हणजे हे PMF साठी दिलंय का प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन साठी दिलंय हे ओळखायचं कसं? तर इथं तुम्हाला P ऑफ x दिलं असेल, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ x असेल, आणि प्रोबॅबिलिटी ऑफ डेन्सिटी फंक्शन मध्ये f ऑफ x असेल, म्हणजे फंक्शन ऑफ x असेल. फरक लक्षात ठेवा, प्रोबॅबिलिटी ऑफ x आलं तर मास फंक्शन आणि फंक्शन ऑफ x आलं तर ते डेन्सिटी फंक्शन, असा त्यातला फरक आहे. डिस्क्रीट कायम प्रोबॅबिलिटीनं दाखवलं जाईल आणि कंटिन्युअस असतील ते कायम फंक्शन्सनं दाखवलं जातील. आता प्रोबॅबिलिटी मास फंक्शन ओळखायचं कसं? त्याच्या दोन कंडिशन आहेत. आतापर्यंत आपण बघितलंय, 9वी-10वी मध्ये बघितलंय आपण. हे पहिली बेसिक कंडिशन प्रोबॅबिलिटीची असते, ती प्रोबॅबिलिटी कधीही निगेटिव्ह येत नाही, म्हणजे शून्याच्या खाली कधीही प्रोबॅबिलिटी नसते. ही पहिली कंडिशन लक्षात ठेवा. प्रोबॅबिलिटी कायम शून्य किंवा शून्यापेक्षा जास्त असेल. मायनस मध्ये जर प्रोबॅबिलिटी दिली तर ते PMF असणार नाही. निगेटिव्ह येतच नसते प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? शक्यता. शक्यता काय आपण मायनस मध्ये वर्तवू नाही शकत. जे काय असेल ते पॉझिटिव्हिटी मध्येच शक्यता त्याची येणार आहे. ही पहिली कंडिशन झाली. आणि दुसरी कंडिशन आहे, सगळ्या प्रोबॅबिलिटींची बेरीज ही 1 असते. समेशन ऑफ PI इज इक्वल टू 1, I फ्रॉम 1 to n. जे काही प्रोबॅबिलिटी दिली असेल 1, 2, 3, म्हणजे तिथं त्या नंबर नुसार दिली असतील तेवढ्या सगळ्या प्रोबॅबिलिटी, त्या सगळ्या प्रोबॅबिलिटींची बेरीज ही किती असणार आहे? तर 1 असणार. जर ह्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर ते काय असेल? तर प्रोबॅबिलिटी मास फंक्शन असेल. बघा लक्षात येते का? लक्षात ठेवताना दोनच कंडिशन, प्रोबॅबिलिटी कधी मायनस नसते आणि दुसरी सगळ्यांची बेरीज 1 असते. लक्षात आलं? तर त्याच्यानंतर दुसरा आहे तो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? तर तुम्हाला टेबल दिलेला असतो, तो टेबल म्हणजेच प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन असतो. तो सांगतो मी आता. दोन्ही पॉईंट एकत्रित घेऊ आपण. पुढचा आहे कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन, CDF म्हटलं जातं त्याला. आता हे CDF दोन्ही मध्ये, म्हणजे मास फंक्शन मध्ये पण येतं आणि डेन्सिटी फंक्शन मध्ये पण येतं. दोन्ही वेगवेगळे फॉर्म्युले आहेत, ते बघायचे. आता पहिल्यांदा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन बघू. कसं असेल? तर x असेल, x च्या व्हॅल्यू काहीतरी असतील आणि त्याच ठिकाणी प्रोबॅबिलिटी पण दिलेली असेल. असं असेल, x म्हणजेच x1, x2, x3, x4 घेतला आपण, आणि p ऑफ x म्हणजेच p1, p2, p3 आणि p4 घेतला आपण. म्हणजे x1 ची प्रोबॅबिलिटी p1, x2 ची प्रोबॅबिलिटी p2 असेल. आता हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हे कसं ओळखायचं? तर सगळ्या प्रोबॅबिलिटींची बेरीज ही 1 आली पाहिजे. म्हणजे थोडक्यात ते PMF असलं पाहिजे. म्हणजे सगळ्या प्रोबॅबिलिटी पॉझिटिव्ह, P1, P2, P3, P4 हे पॉझिटिव्ह पाहिजे. आणि ह्या P1, P2, P3, P4 ची बेरीज पण किती आली पाहिजे? तर ती 1 आली पाहिजे. तरच ते काय असतं? तर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन असतं. आणि जर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन असेल तरच आपण त्याचं CDF काढू शकतो. आता CDF कसा काढायचा? तर आतापर्यंत 10वीला आपण मेडियन काढले, मीन, मोड, मेडियन होतं. त्याच्यामध्ये मेडियन काढताना आपण CMF लेस दॅन घेतलं होतं किंवा CF लेस दॅन होतं, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन. आठवते का? बघा, म्हणजे फ्रिक्वेन्सी असायची, ती बेरीज करत जायचो आपण. पहिल्या इथंच ठेवायची, पहिल्यामध्ये दुसरी मिळवायची, परत आलेल्या उत्तरात पुढची मिळवत जायचो आपण. ते म्हणजे तुमचं काय होतं? तर CF लेस दॅन होतं. तीच प्रोसेस इथं CDF साठी वापरायचं. म्हणजे नाव फक्त बघितलं, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच आहे, फक्त याचं नाव डिस्ट्रीब्युशन फंक्शन झालं, कम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. आता ते कशानं दाखवली जाते? तर कॅपिटल F ऑफ x न दाखवली जाते. कॅपिटल F ऑफ x, CDF म्हणजे कॅपिटल F ऑफ x आला. पहिली आहे तशी P1 आली, P1 मध्ये पुढची मिळाली P1 प्लस P2.
त्याच्यामध्ये पुढची मिळवायची म्हणजे P1 प्लस P2 प्लस P3 होईल. परत त्याच्यामध्ये पुढची मिळवायची P1 प्लस P2 प्लस P3 प्लस P4 आणि शेवटची व्हॅल्यू कायम तुमची 1 च आली पाहिजे, कारण का सगळ्या प्रोबॅबिलिटीची बेरीज ही 1 असते. म्हणजे लक्षात आले का तुम्हाला पॉइंट्स? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, तर फक्त टेबल दाखवायचं. टेबल मधल्या प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू बेरीज फक्त किती आली पाहिजे, तर ती 1 आली पाहिजे, ही तुमची कंडिशन. आणि CDF म्हणजे काय, तर पहिल्या इथेच ठेवायची, पहिल्यामध्ये दुसरी मिळवायची, आलेल्या उत्तरामध्ये पुढची मिळवत जायचं फक्त, ती म्हणजे तुमची CDF ची व्हॅल्यू होणार. सोपे येते काय. मग आता ह्याच्यानंतर मग पुढचा एक पॉइंट आहे आपल्याला, एक्सपेक्टेड व्हॅल्यू किंवा मीन असं त्याला म्हटलं जातं. 11वीत होतं बघा, मीन होतं, व्हॅरियन्स होतं, स्टँडर्ड डेव्हिएशन्स होते. तिथं फॉर्म्युले वापरायला लागायचे. इथं आपल्याला वेगळ्या पद्धतीने, इथं डायरेक्ट टेबल असेल, टेबलमध्ये गुणाकार भागाकार करायचा आणि त्याच्यानुसार सोडवायचं आपण. मग पहिला त्यातला पॉइंट आहे एक्सपेक्टेड व्हॅल्यू किंवा मीन म्हटलं जाईल त्याला. ते कशानं दाखवलं जाईल, तर E ऑफ एक्स न दाखवलं जाईल. मग त्याचा फॉर्म्युला असतो समेशन ऑफ XI PI. म्हणजे तुम्हाला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन दिलेलं असेल, एक्स आणि P ऑफ एक्स दिले, यांचा गुणाकार करायचा. यांचा गुणाकार करून ज्या काही व्हॅल्यू येतील त्या सगळ्यांची बेरीज करायची, ती म्हणजे तुमची एक्सपेक्टेड व्हॅल्यू होईल E ऑफ एक्स. नंतर तुम्हाला E ऑफ एक्स स्क्वेअर पण काढावं लागेल. म्हणजे E ऑफ एक्स स्क्वेअर काय होणार, तर समेशन ऑफ XI स्क्वेअर PI. एक्सचा स्क्वेअर म्हटलं म्हणजे इथं पण स्क्वेअर आला पाहिजे, म्हणजे एक्सचा स्क्वेअर करायचं, त्यानं P ला गुणायचं आणि आलेल्या सगळ्या परत त्या टर्मची बेरीज करायची. ही म्हणजे तुमची काय होणार, E ऑफ एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू येणार. आता हे E ऑफ एक्स स्क्वेअर कधी काढतो आपण, ज्यावेळी तुम्हाला व्हॅरियन्स किंवा स्टँडर्ड डेव्हिएशन काढा म्हणून सांगतील, त्याच वेळी हे काढायचं. नाहीतर फक्त एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हटलं तर फक्त पहिलं काढायचं, E ऑफ एक्स फक्त काढायचं. आता पुढचा पॉइंट आहे तो व्हॅरियन्स. व्हॅरियन्स म्हणजे काय, व्हॅर ऑफ एक्स असं दाखवलं जातं. VAR ब्रॅकेटमध्ये एक्स इज इक्वल टू E ऑफ एक्स स्क्वेअर मायनस E ऑफ एक्स त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल. म्हणजे डायरेक्ट E ऑफ एक्स स्क्वेअर ची आलेली व्हॅल्यू मायनस E ऑफ एक्स चा स्क्वेअर करायचा. E ऑफ एक्स जे काही येईल, पॉझिटिव्ह मायनस मध्ये येईल, प्लस मध्ये येईल, त्याचा फक्त स्क्वेअर करायचा आणि त्या दोन्हींची वजाबाकी. हे म्हणजे तुमचं व्हॅरियन्स होणार. आणि तिसरा आणि शेवटचा पॉइंट म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय, तर व्हॅरियन्सची व्हॅल्यू आली त्याचं फक्त स्क्वेअर रूट घ्यायचं. SD म्हणतो आपण त्याला. SD इज इक्वल टू रूट ऑफ व्हॅरियन्स ऑफ एक्स. एवढंच ह्याच्यामध्ये फक्त आहे. हे बघा, हा फक्त एका स्लाइड वरती हे मी दाखवलेलं आहे, एवढंच तुम्हाला हा टॉपिक आहे. म्हणजे अजून ह्याच्यात फक्त 2-3 फॉर्म्युले वाढतील, नाहीतर बाकी सेम एवढंच फॉर्म्युले फक्त तुम्हाला करायचं. प्रोबॅबिलिटी मास फंक्शन, सगळ्या प्रोबॅबिलिटी शून्यापेक्षा मोठ्या आणि बेरीज त्याची 1 आली. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणजे टेबल असेल, टेबल मधल्या सगळ्या प्रोबॅबिलिटींची बेरीज 1 येणार आहे. CDF म्हणजे काय, तर तुम्ही तिथं फक्त प्रोबॅबिलिटींची बेरीज करत जायचं, CF सारखं. एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजे काय, XI PI चा गुणाकार करायचा आणि त्यांची बेरीज करायची. E ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे काय, तर XI स्क्वेअर PI, x चा स्क्वेअर करून त्यांना P ला गुणायचं. नंतर व्हॅरियन्स, व्हॅरियन्स म्हणजे आलेल्या दोन व्हॅल्यू आहेत एक्सपेक्टेडच्या, त्यांची वजाबाकी, एकाचा स्क्वेअर करायचा आणि डायरेक्ट वापरायची. आणि स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे व्हॅरियन्सचं फक्त स्क्वेअर रूट घ्यायचं. हे होणार आहे तुमचं पहिल्या एक्झरसाइज साठी लागणारे फॉर्म्युले झाले. आता आपण पूर्ण एक्झरसाइजला सुरुवात करू. एक्झरसाइज 7.1. पहिला क्वेश्चन, if let x represent the difference between the number of heads and number of tails obtained when a coin is tossed 6 times, what are possible values of x? x म्हणजे काय सांगितलं, तर डिफरन्स बिटवीन, कशातला डिफरन्स, तर नंबर ऑफ हेड्स आणि नंबर ऑफ टेल्स यांची वजाबाकी करायची. मागं तर आपण नंबर ऑफ हेड्स आणि नंबर ऑफ टेल्स असा कॉलम करू. नंबर ऑफ हेड्स, नंबर ऑफ टेल्स याच्यात दाखव. म्हणजे ज्यावेळी 0 हेड असतील त्यावेळी टेल किती असतील, तर 6 येतील. 1 हेड आलं तर 5 टेल येणार आहेत, कारण टोटल 6 कॉइन आहेत आपल्याला. 2 हेड आले तर 4 टेल येणार, 3 हेड आले तर 3 टेल येणार, 4 हेड आले तर 2 टेल येणार, 5 हेड आले तर 1 टेल येणार आणि 6 हेड आले तर 0 टेल येणार. आता आपल्याला x म्हणजे काय सांगितलंय, तर डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ हेड्स अँड नंबर ऑफ टेल्स, या दोन्हींच्यातला फरक बघायचा. मग पहिल्यापासून सुरुवात. नंबर ऑफ हेड 0 आहेत, नंबर ऑफ टेल्स 6 आहेत, म्हणजे 0 - 6 घेतलं तर
-6 येणार. 1 - 5 घेतला तर -4, 2 - 4 घेतलं तर -2, 3 - 3 घेतलं तर 0, 4 - 2 2 होईल, 5 - 1 4 आलं आणि 6 - 0 घेतलं तर 6 आलं. म्हणजेच काय, -6 -4 -2 0 2 4 6. बघा टेबलमध्ये आपण फक्त वजाबाकी केली त्यानुसार ते मिळाले. लक्षात आलं, फक्त पॉसिबल व्हॅल्यूज विचारले, आपल्याला काही प्रोबॅबिलिटी विचारली नाही किंवा काय नाही, फक्त एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला काढायची. हा झाला पहिला क्वेश्चन. आता दुसरा बघायचा. An urn contains 5 red and 2 black balls. 2 balls are drawn at random. X denotes number of black balls drawn. What are possible values of X? आपल्याला सांगितले 2 बॉल एका वेळी बाहेर काढायचे, जे काही 7 बॉल आहेत टोटल, पण त्यांनी सांगितले त्या तो ब्लॅक बॉल आला पाहिजे. एक्स म्हणजे नंबर ऑफ ब्लॅक बॉल्स, किती ब्लॅक बॉल काढले त्याच्यावर. समजा 7 पैकी 2 काढले आणि ते दोन्ही पण ब्लॅक नव्हते, दोन्ही पण रेड होते, तर एक्सची व्हॅल्यू काय येणार, तर 0 आली, कारण ब्लॅक बॉलच नव्हता. समजा एक ब्लॅक बॉल आला, एक रेड बॉल आला, म्हणजे 1 झाली एक्सची व्हॅल्यू. आणि समजा दोन्ही पण ब्लॅक बॉल आले, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती असेल, तर ती 2 असेल. म्हणजे आपण एक्स इज इक्वल टू दाखवू शकता, एक्स म्हणजे काय ते घेतलं नंबर ऑफ ब्लॅक बॉल्स, म्हणजे एक्स इज इक्वल टू येणार 0 1 आणि 2 असेल. म्हणजे एक सुद्धा येणार नाही, एक असेल किंवा दोन्ही पण असू शकते. त्याचं चालेल. तिसरं, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट ऑफ द प्रोबॅबिलिटी मास फंक्शन ऑफ अ रँडम व्हेरिएबल, गिव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर. मग पीएमएफ नाही आहे का आहे, असेल तर का, नसेल तर का, हे फक्त आपल्याला दाखवायचं. पहिलं दिलं एक्स दिले, पी ऑफ एक्स दिले, मग मी सांगितलं तसं. तर पीएमएफ आहे की नाही चेक करायचं. मग पहिल्यांदा फक्त पी च्या व्हॅल्यू बघायची, फक्त पी ची रो बघायची, 0.4 0.4 0.2. निगेटिव्ह दिले का, नाही दिले, म्हणजे पहिली कंडिशन तुमची प्रूव्ह झाली. प्रोबॅबिलिटी कायम शून्यापेक्षा मोठी असते. पी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 फॉर एक्स इज इक्वल टू ज्या काही व्हॅल्यू लिहिले 0 1 2. पहिली संपली. आता दुसरी कंडिशन काय, सगळ्यांची बेरीज 1 आली पाहिजे. समेशन ऑफ पी आय इज इक्वल टू 0.4 प्लस 0.4 प्लस 0.2, 4 4 8 आणि 2 10, 10 म्हणजे 1.0, जे 1 झालं. जे दुसरी पण कंडिशन ट्रू झाली, समेशन ऑफ पी आय 1 आलं, दोन्ही पण कंडिशन ट्रू झाल्या, म्हणजे ते काय असेल तर पी ऑफ एक्स इज अ पीएम. लक्षात येत आहे ना, शून्यापेक्षा मोठ्या आल्या आणि त्याची बेरीज 1 आली की ते पीएमएफ असतं. तर हे पहिलं झालं. दुसरं बघूया, परत एक्स दिले. आता ह्यातलं पी ची व्हॅल्यू बघा, 4 नंबरची व्हॅल्यू आहे ती -0.1, पण आपली पी ची व्हॅल्यू कधी निगेटिव्ह असते का, नाही. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 3 असतात, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ 3, एक्सच्या जागी 3 म्हटलं आपण, प्रोबॅबिलिटी ऑफ 3 इज इक्वल टू -0.1. ही काय येणार, लेस दॅन 0 झाली. प्रोबॅबिलिटी ऑफ 3 इज इक्वल टू -0.1 लेस दॅन 0, पण आपल्याला ग्रेटर दॅन 0 लागतं, पण हे तर लेस दॅन 0 आलं. लेस दॅन 0 आलंय म्हणजे हे पीएमएफ नसणार. therefore p of x is not a PMF. पहिलीच कंडिशन फॉल झाली ना, ग्रेटर दॅन लागतं पण हे लेस दॅन आलं, लेस दॅन आलं म्हणजे ते नॉट अ पीएमएफ. पुढचं तिसरं बघूया, 0.1 0.6 0.3. परत आता पी च्या व्हॅल्यू बघितल्या तर त्या काय मायनस मध्ये नाहीत, म्हणजे पहिली कंडिशन ट्रू आली, ग्रेटर दॅन 0, एक्स इज इक्वल टू घेतला. दुसरी समेशन ऑफ पी आहे घ्यायची, त्या सगळ्यांची बेरीज 1 आणि 6 7 7 आणि 3 10, म्हणजे 1च आली, ते 1 आली म्हणजे ते काय येणार परत, तर पी ऑफ एक्स इज अ पीएमएफ, म्हणजे ते पीएमएफ असणार. पुढचं चौथं, 3 2 1 0 -1 दिले. आता ह्यात बघितलं पी बघायचं, एक्स झेड काय ते संबंध नाही आपल्याला, आपण बघितलं तर ह्यात परत कुठं मायनस मध्ये दिलेली नाही व्हॅल्यू, सगळ्या प्लस मध्ये. 0 चालतं आपल्याला, पण 0च्या खाली नाही चालत. झेड बघायचं नाही, फक्त पी ऑफ झेड पी ऑफ एक्स असंच बघायचं असतं आपल्याला. तर ह्यात कुठेही निगेटिव्ह नाही दिलेली व्हॅल्यू, म्हणजे पहिली कंडिशन तुमची येणार पी ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0. ग्रेटर दॅन इक्वल टू का, तर 0 पण दिले म्हणून इक्वल टू घेतला आपण, मग त्या एक्सच्या व्हॅल्यू घेतल्या आपण जे काय असतील ते. दुसरे आता समेशन ऑफ पी, त्यांची बेरीज करायची, 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, आणि हे 0.05 आहे, म्हणजे थोडक्यात हे 90 झालं तर हे 5 म्हणजे 95 होणार, म्हणजे 0.95 आलं. एक नाही येते, नॉट इक्वल टू 1.
पण आपली तर बेरीज एक यायला पाहिजे होती, बेरीज एक येत नाही. एक येत नाही म्हणजे ते काय असेल तर पी ऑफ एक्स इज नॉट अ पीएमएफ. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तरच ते पीएमएफ असतं. हे चौथं झालं. आता पाचवं बघायचं आपल्याला. वाय दिलंय आणि पी ऑफ वाय दिलंय. परत पी ऑफ वाय कुठेही मायनस मध्ये नाही, म्हणजे पहिली कंडिशन ट्रू आली, ग्रेटर दॅन 0. दुसरी घेतली समेशन ऑफ पी आय, बेरीज केली, 6 आणि 1 7, 7 आणि 2 9, म्हणजे 0.9 होते, नॉट इक्वल टू 1 आहे. ते एक नाही आलं, एक नाही आलं म्हणजे ते नॉट अ पीएमएफ होईल. पी ऑफ एक्स इज नॉट अ पीएमएफ. पुढं 6 0 -1 -2 आहे, त्याच्यासाठी दिलंय. परत पहिलं पी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 बरोबर आहे. दुसरा समेशन ऑफ पी आय घेतला, बेरीज केली, 3 आणि 4 7 आणि 3 10, म्हणजे 1 आलं, ते 1.0 म्हणजे 1 झालं. आता दोन्ही पण ट्रू झाल्या कंडिशन, दोन्ही पण ट्रू झाल्या म्हणजे ते पीएमएफ. देअरफॉर पी ऑफ एक्स इज अ पीएमएफ. हे बघा लक्षात आलं ओळखायला पीएमएफ आहे का नाही ते. पहिलं 0 किंवा शून्यापेक्षा मोठी असली पाहिजे आणि दुसरी सगळ्यांची बेरीज 1 आली पाहिजे. आता हे पॉईंट मधली बेरीज असते, ती पॉईंटच्या खाली पॉईंट घेऊनच बेरीज करावी लागते. ते आपल्याला ते तुम्हाला झालेलं आहे 5वी 6वी 7वी ते झालेलं आहे, त्यामुळे ती बेरीज काही सांगायची गरज नाही. तर आपल्याला चौथा क्वेश्चन बघायचा. Find the probability distribution of number of heads in 2 tosses of coin, number of tails in the simultaneous tosses of 3 coins, number of heads in 4 tosses of a coin. 2 वेळा कॉइन टॉस केला, 2 टॉस केले, 2 वेळा एकच कॉइन, 3 वेगवेगळे कॉइन एका वेळी टॉस केले, आणि तिसरा दिलाय ते 4 कॉइन टॉस केले. मग अगोदर आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायला. सॅम्पल स्पेस आता तुम्हाला माहिती आहे, 10वीत तेच काढलंय, सॅम्पल स्पेस आणि इव्हेंट एवढंच काढत गेलाय तुम्ही. आपण पहिलं घेतलं फॉर 2 टॉसेस ऑफ अ कॉइन, सॅम्पल स्पेस घेतलं, HHST आणि TT. एक्स म्हणजे आपल्याला घ्यावं लागेल नंबर ऑफ हेड्स, त्यांनी सांगितलंय नंबर ऑफ हेड्स इन 2 टॉसेस ऑफ, नंबर ऑफ हेड्स घेतले. आता हेड किती आहेत, TT मध्ये हेड आहे का, नाही, म्हणजे 0 आला. TH मध्ये 1 आहे म्हणजे 1 आला, आणि HH मध्ये 2 आहे म्हणजे हेड्स किती येणार, 0 1 आणि 2. नंबर ऑफ असा शब्द आला की सुरुवात शून्याला झाली पाहिजे, आणि टोटल कॉइन किती दिले तर 2 दिलेत, तिथपर्यंतचा शेवट झाला पाहिजे, कारण 2च हेड मिळणार आहेत ना. त्याला मग आता ह्याचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, एक्स घेतले 0 1 2 आला, पी ऑफ एक्स कुठंच हेड नाही अशा किती टर्म्स आहेत तर एकच आहे, टीटी ही एकच टर्म आहे. किती पैकी तर 4 टर्म होत्या त्याच्यापैकी, म्हणजे 1/4 झालं. एका ठिकाणी हेड आहेत अशा किती टर्म आहेत, HT आणि TH ह्या 2 आहेत, किती पैकी 4 पैकी, म्हणजे 2/4 झालं. आणि दोन्ही ठिकाणी हेड आहे असं किती ठिकाणी, तर एकाच ठिकाणी, HH एकाच ठिकाणी आहे ना ते, म्हणजे त्याची किती आली तर प्रोबॅबिलिटी 1/4 आली. बघा याची बेरीज करूया, पी ऑफ एक्स ची छेद समान आहे, अंशाची बेरीज 1 अधिक 2 3, 3 आणि 1 4, 4/4 म्हणजे 1 आली का बेरीज 1, म्हणजे झालं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. आता तसंच तिसरं घ्यायचं फॉर टॉसेस ऑफ 3 कॉइन्स. येस 3 कॉइनचा घेतला, आता 8 व्हॅल्यू असणार, तिन्हीवरती हेड असेल किंवा एकावरती टेल येईल किंवा दोन्हीवरती टेल येईल किंवा तिन्हीवरती टेल असेल, असं ते येणार. मग आता एक्स घेतला, नंबर ऑफ टेल्स म्हटले आता ते, मग त्याच्या पण व्हॅल्यू नंबर ऑफ अलग सांगितलं होतं, 0 पासून सुरुवात किती कॉइन आहे तर 3 आहे, 0 1 2 3 येणार आता, 0 1 2 आणि 3, कारण 3 टेल असू शकतात. मग एक्स घेतला, 0 1 2 3 आला, पी ऑफ एक्स घ्यायचं, कुठंच टेल नाही म्हणजे कुठंच टी नाही अशा किती टर्म आहेत तर एकच आहे, एच 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 ह्याच्यातच टी नाही, तेवढं किती पैकी 8 पैकी, म्हणजे 1/8 झालं. आता एका ठिकाणी टी असणाऱ्या टर्म, तर त्या सॅम्पल स्पेस मध्ये बघा दुसरा तिसरा आणि चौथा 4 नंबर 3 त्या टर्म्स आहेत, HHT HTH आणि THH, ह्याच्यात एक एकच टी आहे, म्हणजे ह्या 3 टर्म झाल्या किती पैकी 8 पैकी, 3/8 झालं. 2 ठिकाणी टी असणार आहे बघा, HTT THT आणि TTH, ह्या 3च झाल्या परत, म्हणजे 3/8 झालं. आणि तिन्ही ठिकाणी टेल असणार, तिन्ही ठिकाणी टी असणार, टी 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 असणार, एकच आहे किती पैकी तर 8 पैकी, 1/8 झालं. सोपं आहे, काय जास्त बघावं लागत नाही, सॅम्पल स्पेस आला की फक्त तुम्हाला ते लक्षात येतं. आता आपल्याला 4 साठीच बघायचं.
फॉर 4 टॉसेस ऑफ कॉइन. सॅम्पल स्पेस घेतला. आता ह्याच्या व्हॅल्यू 16 येणार आहे, 16 येणार, 2⁴ असतं ते. आता बघितलं 4 कॉइन वरती एच आलं, नंतर एकावरती टी घेतलं, त्या टी ची जागा बदलली आपण, म्हणजे शेवटी तिसऱ्या दुसऱ्या पहिल्या ह्याच्यावरती आल्यानंतर 2 टी आले, त्या टी ची जागा बदलली आपण, परत ते घेतलं, परत 3 टी आले, त्याची जागा बदलली आणि शेवटी 4 पण टी येणार आहे. तो सॅम्पल स्पेस घेतला. आता तुम्हाला तयार करता येईल, मी इथं दाखवलाय पण तो तुम्हाला तयार पण करता येईल. आता आपल्याला एक्स घ्यायचा. एक्स म्हणजे काय, नंबर ऑफ हेड्स सांगितले. नंबर ऑफ म्हटलं की 0 पासून सुरुवात होईल, 4 कॉइन्स आहेत म्हणजे 0 1 2 3 4. मग एक्स घेतला. पी ऑफ एक्स काढायचं. टोटल व्हॅल्यू 16 आहेत. कुठंच हेड नाही, अशी एकच टर्म असते, टी 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 टी, शेवटची एकच टर्म आहे 16. परत लागलं शेवटचं बघू, 4 नंबर. चारही ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू 4 असताना होईल. चारही ठिकाणी हेड असणारी पण एकच असते, एच 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 एच, म्हणजे ती पण 1/16 झाली. आता मधल्या बघायची, एका ठिकाणी एच आहेत, अशा किती टर्म्स आहेत शोधायच्या. तर 3 नंबरची रो बघा, सॅम्पल स्पेस मधली 3 नंबरची रो, 1 2 3 आणि 4 आहेत का. त्यातल्या पहिल्या 4 आहेत ते एकच एच आहे. किती झाले, 4 झाले, किती पैकी, 16 पैकी, म्हणजे 4/16 झालं. आता 2 ठिकाणी टी असणार आहे बघा, 2 ठिकाणी एच असणार. तर सेकंड रो बघा सॅम्पल स्पेस मध्ये, त्याच्यात 2 एच आहेत, त्या किती टर्म आहेत, तर 6 टर्म्स आहेत एकूण. किती झालं तर ते 6/16 झाले. आणि 3 ठिकाणी एच असणार. तर पहिली रो बघा, त्यातल्या पहिली सोडून पुढच्या 4 व्हॅल्यू 3 एच आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे किती झाले तर 4 टर्म झाले, 4/16. आता ह्याची बेरीज करून बघा, 1 4 5 5 6 11 11 4 15 आणि 16, 16/16 म्हणजे 1. आलं का प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. तुम्हाला सॅम्पल स्पेस लिहायला आला की प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन काढता येत, जास्त अवघड नाही येत. हा झाला चौथा क्वेश्चन झाला. आता आपल्याला 5वा प्रश्न बघायचा. फाइंड द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ द नंबर ऑफ सक्सेसेस इन two tosses of die where a success is defined as number greater than 4 appears on at least one die. म्हणजे 2 वेळा डाय थ्रो करतोय आपण, म्हणजे त्या 36 व्हॅल्यू येणार, 1 1 1 2 1 6 पासून 6 6 पर्यंतच्या. मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय 4 पेक्षा मोठा नंबर आला पाहिजे, कमीत कमी एका डाय वरती आला पाहिजे, म्हणजे पहिल्यावरती येईल किंवा दुसऱ्यावरती येईल किंवा दोन्ही वरती येईल किंवा येणारच नाही, अशी आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. मग पहिल्यांदा आपण सॅम्पल स्पेस घेऊ. आल्या का हे 36 व्हॅल्यू 1 1 पासून 6 6 पर्यंत. आता एक्स घेतलं, नंबर ग्रेटर दॅन 4 appears ऑन ऍटलिस्ट वन डाय, कमीत कमी एका डाय वरती तरी आलं पाहिजे. पण समजा असं म्हटलं एका पण डाय वरती आला नाही, 2 डाय थ्रो करतो पण एकावरती पण आलं नाही, म्हणजे किती येणार 0. एकावरती आलं तर 1 येणार आणि दोन्ही वरती आलं तर 2 येणार. लक्षात येत नाही, म्हणजे 1 1 घेतलं तर ह्याच्यात 4 पेक्षा मोठा नंबर आहे का, नाही, म्हणून ते 0 आलं. जर तुम्ही 1 5 घेतलं तर याच्यात 4 पेक्षा मोठा नंबर आहे 5, एका डायवरती आला म्हणून ते 1 लिहिलं एका डायवरती आहे. आणि जर तुम्ही 6 6 घेतलं तर त्याच्या दोन्ही वरती पण 4 पेक्षा मोठा नंबर आहे, म्हणजे ते 2 आलं. मग आता ह्याची प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन 0 1 2 एक्स आणि पी ऑफ एक्स काढायचं. एक्स घेतलं पाहिजे, पी ऑफ एक्स घ्यायचं, 4 पेक्षा लहान असणार, 4 किंवा 4 पेक्षा लहान असणार, 4 पेक्षा मोठं जायचं म्हणजे 5 पर्यंत जायचं, 5 पेक्षा लहान जायचं. पहिल्या रो मध्ये बघितलं तर 1 ते 4 1 4 पर्यंत येईल, 1 1 पासून 1 4 पर्यंत ते 4 झालं. दुसऱ्या रो मध्ये 2 4 पर्यंत, तिसऱ्यामध्ये 3 4 आणि चौथ्यामध्ये 4 4. एवढाच व्हॅल्यू येणार आहे, कारण खाली तुम्ही 5 घेतला तर 5 हे 4 पेक्षा मोठं येत आहे. जर उजवीकडे गेला तर 4 5 3 5 2 5 1 5 ह्यात पण 4 पेक्षा मोठा नंबर, त्यामुळे ते सोडून दिले आपण. म्हणजे 4 रोजच्या पहिल्या 4 4 व्हॅल्यू, 4 गुणिले 4 म्हणजे किती झालं तर ते 16 झालं. किती पैकी तर 36 पैकी, 16/36 झालं. मग आता एका ठिकाणी बघायचं, एकाच ह्याच्यावरती 4 पेक्षा मोठा नंबर, तर पहिल्या रो मध्ये शेवटच्या 2 1 5 आणि 1 6 मध्ये बघा 4 पेक्षा मोठा नंबर आहे आणि एकाच डायवरती, एकावरती लहान आहे एकावरती मोठा,
तसं 2 5 2 6 3 5 3 6 4 5 4 6 म्हणजे ह्या टोटल 8 व्हॅल्यू झाल्या. तसंच इकडे आलं आपण पाचवी रो बघितली 5 1 5 2 5 3 5 4 एकावरती 4 पेक्षा मोठा नंबर आहे तसंच 6 4 म्हणजे ह्या 8 व्हॅल्यू झाल्या. इकडच्या 8 आणि इकडच्या 8 व्हॅल्यू म्हणजे टोटल किती झाल्या तर त्या 16 झाल्या. 16/36 लक्षात येते का बघा. म्हणजे पहिल्या डायवरती असू दे किंवा दुसऱ्या डायवरती असू दे पण 4 पेक्षा मोठा नंबर बघायचा होता आपल्याला. 4 पेक्षा मोठा नंबर एकाच डायवरती असणाऱ्या शोधल्या आपण. त्या सुद्धा किती आल्या तर 16 आल्या. आणि आता बघायच्या आहेत त्या दोन्ही डायवरती 4 पेक्षा मोठा असणार म्हणजे 5 5 मोठा आहे, 5 6 दोन्हीवरती मोठा आहे, 6 5 दोन्हीवरती मोठा आहे, 6 6 दोन्हीवरती मोठा आहे. या कोपऱ्यातल्या 4च व्हॅल्यू फक्त ह्याच फक्त 4 पेक्षा मोठे नंबर आहेत आणि दोन्हीवरती 4 पेक्षा मोठे नंबर आहेत. हे झाले मग 4/36 झालं. मग त्याच मग बेरीज घेतली 16 16 32 आणि 4 36 36 भागिले 36 घेतलं तर 1 आली का बेरीज 1 झालं. मग प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणजे तुम्हाला फक्त ते काउंट करायचंय. काय सांगितलंय ते शोधायचं आणि तेवढं काउंट करायचं. तेवढं काउंट केलं की प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मिळतं तसं. आता हा 5वा क्वेश्चन झाला. पुढचा क्वेश्चन. From a lot of 30 bulbs, which include 6 defective, a sample of 4 bulbs is drawn at random with replacement. Find the probability distribution of the number of defective bulbs. म्हणजे एकूण 30 बल्बांचा लॉट आहे त्यातले 6 खराब आहेत. म्हणजे आपण P मानू त्याला किंवा काहीतरी दुसरं मानू. प्रोबॅबिलिटी ऑफ डिफेक्टिव्ह बल्ब्स 30 पैकी 6 खराब आहेत म्हणजे 6/30 झालं. म्हणजे आपण कसं 100 पैकी 30 पडले तर 30/100 लिहितो तसंच आहे. 6/30 भाग घालवला तर 1/5 हे खराब बल्बाचे मिळाले डिफेक्टिव्ह बल्ब. आता डिफेक्टिव्ह नसतील म्हणजे 5 पैकी 1 खराब आला म्हणजे राहिलेले 4 काय असणार नॉन डिफेक्टिव्ह असणार. प्रोबॅबिलिटी ऑफ नॉन डिफेक्टिव्ह बल्ब्स इज इक्वल टू 4/5 ते लक्षात ठेवा. 5 पैकी 1 खराब आला तर राहिलेले 4 चांगले आले त्याच्यावरून आपण ते 4/5 घेतलं. आता त्यांनी सांगितलंय तो सॅम्पल किती बल्बचा 4 बल्ब्स म्हणजे आणि आपल्याला नंबर ऑफ डिफेक्टिव्ह बल्ब सांगितले. नंबर ऑफ आला की 0 पासून सुरुवात होणार आणि किती पर्यंत जाणार तर 4 पर्यंत 0 1 2 3 4 आला. आता प्रोबॅबिलिटी म्हणजे 0 डिफेक्टिव्ह बल्ब आहे म्हणजे सगळे चांगले येणार नॉन डिफेक्टिव्ह येणार. नॉन डिफेक्टिव्ह किती आहेत 4/5 पण आपल्याला किती असे येणार आहेत तर 4 म्हणजे 4/5 चा 4 वेळा गुणाकार आहे. 4/5 इंटू 4/5 इंटू 4/5 इंटू 4/5 म्हणजे 4/5 पण डायरेक्ट म्हणू शकतो. 4 वेळा गुणाकार म्हणजे घातांक तेवढा द्यायचा. म्हणजे क्यूब म्हणजे कसं a चा क्यूब म्हणजे a इंटू a इंटू a असतं म्हणजे a⁻³ लिहू शकतो तसंच 4 आहेत म्हणून रेस्टू त्याला 4 आले. आता एक डिफेक्टिव्ह आला म्हणजे 1/5 आला. एक डिफेक्टिव्ह आला म्हणजे राहिलेले 3 नॉन डिफेक्टिव्ह येणार म्हणजे 4/5 किती यायला पाहिजे 3 यायला पाहिजे बरोबर का. लक्षात येते का. एक डिफेक्टिव्ह आला म्हणजे एक डिफेक्टिव्हची प्रोबॅबिलिटी 1/5 झाली. मग 4 बल्ब आहेत त्यातला एक डिफेक्टिव्ह झाला म्हणजे राहिले किती 3. मग 3 नॉन डिफेक्टिव्ह आले. नॉन डिफेक्टिव्हची किती आहे 4/5 आहे त्याला रेस्टू 3 आलं कारण 3 नॉन डिफेक्टिव्ह. तसंच ते पुढे वाढवत जायचं. आता बघूया आपण त्या चार्ट मध्ये सांगतो. 0 0 म्हणजे डिफेक्टिव्ह नव्हताच म्हणजे सगळे नॉन डिफेक्टिव्ह म्हणजे 4/5 किती बल्ब आहेत आपल्याकडे 4 आहेत 4/5 पुढं एक घेतला एक डिफेक्टिव्ह आला म्हणजे 1/5 आला डिफेक्टिव्ह म्हणजे 1/5 किती आहेत तर 1 आहे. मग नॉन डिफेक्टिव्ह किती येणार 3 येणार म्हणजे 4/5 झालं म्हणजे थोडक्यात घातांकाची बेरीज 4 येत गेली पाहिजे. 2 आला 2 डिफेक्टिव्ह आलं तर 2 चांगले येणार म्हणजे 4/5 1/5 होणार. 3 डिफेक्टिव्ह आले म्हणजे 1/5 कारण डिफेक्टिव्हची 1/5 1/5 3 डिफेक्टिव्ह आले म्हणजे एक चांगला येणार 4/5 आला. आणि समजा 4च्या 4 डिफेक्टिव्ह आले तर किती येणार 1/5 असेल कारण डिफेक्टिव्हच आहेत. नॉन डिफेक्टिव्हचा संबंधच येणार नाही त्याच्यामध्ये म्हणजे 4/5 संबंधच येत नाही त्याच्यामध्ये. लक्षात येते कसं होतं ते. हे झालं 6वं एक्झाम्पल. एक्झाम्पल बघायचं. A coin is biased so that the head is 3 times as likely to occur as tail.
If the coin is tossed twice, find the probability distribution of number of tails. Coin is biased. Biased म्हणजे फेकला असं म्हणूया आपण. 3 वेळा हेड आलं तर एकदाच टेल येते. म्हणजे हेड हे टेलच्या तिप्पट आहे, थोडक्यात असा अर्थ. म्हणजे टेल एकदा आलं तर हेड 3 वेळा येते. हेड जर टेल जर दोनदा आलं तर हेड हे 6 वेळा होणार. 3 दोन्ही 6 आहे. असं ते वाढत जाते त्या प्रमाणात आहे. मग आपण ते दिलेल्या कंडिशन नुसार घेतलं. ते दिलेलं वाक्य पहिल्यांदा आपण आहे तसं घेतलं. लाईकली एज टेल्स असं म्हटलं. त्याची कंडिशन होते पी ऑफ एच इज इक्वल टू 3 इंटू पी ऑफ टी. कारण 3 टाइम्स म्हटलं कोणापेक्षा टेलपेक्षा. टेल म्हणजे पी ऑफ टी म्हटलं आपण. आता पी ऑफ एच आणि पी ऑफ टी यांची बेरीज 1 असते, कारण सगळ्या प्रोबॅबिलिटीची बेरीज 1 असते. हेड आणि टेलच आहेत दोन कॉइनला. म्हणजे 3 पी ऑफ टी प्लस पी ऑफ टी म्हणजे 4 पी ऑफ टी. म्हणजे एक धरूया आपण, टोटल 4 धरले. टोटल 4 धरले. पी ऑफ टीचं 1 आलं तर पी ऑफ एचचं 3 होणार. त्याच्यावरून घेतलं पी ऑफ टी इज इक्वल टू 1/4 आणि पी ऑफ एच इज इक्वल टू 3/4, कारण 3 न त्याला गुणायचं. याची बेरीज 1 येते का बघा. 1 अधिक 3 घेतलं तर 4. 4 छेद 4 म्हणजे 1 मिळते आपल्याला. त्याच्यानुसार घेतलं. आपण अंदाजे कन्सिडर केलं. 1 घेतलं. 2 घेतलं असतं तर मग 8 घ्यायला लागला असता, कारण 2 पी ऑफ टी 2 झाला असता आणि 3 दोन्ही 6. 6 आणि 2 8 म्हणजे 8 न भागावं लागला असतं. ते आपण 1 कन्सिडर करून घेतलं. हे मिळालं. मग आता पुढे जायचं आपल्याला. coin is tossed twice. पुढे म्हटलंय बघा, coin is tossed twice. Find the probability distribution of number of tails. Number of tails म्हटलंय म्हणजे 0 पासून सुरुवात होणार. 2 कॉइन्स आहेत म्हणजे 0 1 2 झालं. मग आता पहिला पी ऑफ 0 म्हणजे जिथं टेल नाही अशी. टेल नाही अशी म्हणजे कुठली एच एच एल. एच एच म्हणजे 2 वेळा एच एल. पी ऑफ एच इंटू पी ऑफ एच गुणाकार केला. पी ऑफ एच इंटू पी ऑफ एच 9/16. बघा 3 गुणिले 3 9, 4 गुणिले 4 16. ते डायरेक्ट लिहिले. तर पी ऑफ 1 एकाच ठिकाणी टी असणार. एच टी आणि टी एच दोन वेगवेगळे आहेत. मग दोन्ही सेमच आहेत, कारण पी ऑफ एच इंटू पी ऑफ टी केलं आणि पी ऑफ टी इंटू पी ऑफ एच केलं तर सेम येतं. म्हणून मी डायरेक्ट 2 पी ऑफ एच इंटू पी ऑफ टी केलं. गुणाकार पी ऑफ एच 1/4 आणि 3/4 यांचा गुणाकार 3/16 झाला. आणि त्याला 2 न गुणलं तर ते झालं 6/16. आणि आता दोन्ही ठिकाणी टी असेल तर पी ऑफ टी टी होणार. काय होणार तर पी ऑफ टी इंटू पी ऑफ टी. म्हणजे पी ऑफ टीचा स्क्वेअर झाला. पी ऑफ टी काय 1/4 आहे. 1/4चा स्क्वेअर केला तर ते येणार 1/16 आलं. मिळालं तुम्हाला. 3च व्हॅल्यू होत्या. मग त्या फक्त टेबलमध्ये लिहिल्या, एक्स आणि पी ऑफ एक्स. ज्यावेळी बायस्ड वगैरे असतं त्यावेळी आपल्याला सेपरेट काढावं लागतं. ज्यावेळी बायस्ड नसतं, डायरेक्ट आलं असतं फक्त इफ द टू कॉइन्स आर टॉस्ड किंवा द कॉइन इज टॉस्ड टॉस, तर डायरेक्ट आपण मगासारखं सॅम्पल स्पेस लिहिलं असतं आणि काढलं असतं. पण इथं आपल्याला ऑलरेडी प्रोबॅबिलिटी दिलेली होती. पी ऑफ टी पी ऑफ एच ही दिलेली व्हॅल्यू, त्यामुळे आपल्याला हे सोडवावं लागलं. पी ऑफ 0 म्हणजे टेल्स नसणारे म्हणजे कुठले तर एच एच येणार आहे. 2 वेळा एच म्हणजे एचचा स्क्वेअर झाला. मग एच म्हणजे 3/4 होतं. 3/4चा स्क्वेअर 9/16 झाला. एच टी आणि टी एच म्हणजे काही वेगळे नाहीत. ते पुढं मागं झालं तरी सेमच आहे. मग 2 आले सेपरेट म्हणजे त्याची बेरीज 2 होणार. 2 न गुणलं. आणि टी टी म्हणजे 2 वेळा आलं म्हणजे टीचा स्क्वेअर होईल. टीचा स्क्वेअर म्हणजे 1/16. त्या व्हॅल्यू फक्त ह्या टेबलमध्ये लिहिलेली, एक्स आणि पी ऑफ एक्स. लक्षात आलंय? तुम्ही हे इक्वेशन सोडवून बघा. पी ऑफ एच इज इक्वल टू 3 पी ऑफ टी. इथं घेताना काय घ्यायचं, पी ऑफ एच प्लस पी ऑफ टी इज इक्वल टू 1 घ्यायचं. पी ऑफ एच प्लस पी ऑफ टी इज इक्वल टू 1 घ्यायचं. त्याच्यात पी ऑफ एच ची व्हॅल्यू ठेवून बघा, त्याच्यावरून पी ऑफ टी मिळेल आणि पी ऑफ टी मिळाले की त्याच्यावरून पी ऑफ एच मिळेल. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ते सोडवून. आणि डायरेक्ट लक्षात आलं असेल तर ते डायरेक्ट लिहिलं तरी सुद्धा चालेल. हा झाला 7वा क्वेश्चन. आता हे झाले प्रोबॅबिलिटीचे. प्रोबॅबिलिटीचे म्हणजे काय, तर हे आपल्याला फक्त डिस्ट्रीब्युशन बघायचं होतं किंवा काय. आता आपल्याला पुढच्या पॉईंटकडे जायचं. पुढच्या पॉईंटकडे कुठला म्हणजे एक्सप्रेस त्या काढायचं किंवा के ची काढायची किंवा प्रोबॅबिलिटी काढायची. पहिला आता रँडम व्हेरिएबल एक्स हॅज द फॉलोइंग प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. आता प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणजे ह्यांच्या प्रोबॅबिलिटीची बेरीज ही 1 असणार. त्याच्यावरून त्याने 3 व्हॅल्यू काढायला.
पहिलं के काढायला सांगितलंय, एक्स लेस देन 3 काढायचं आहे आणि एक्स ग्रेटर दॅन 4 यांची प्रोबॅबिलिटी काढायची. मग पहिलं घेतलं आपण, सिन्स एक्स इज अ रॅन्डम व्हेरिएबल, म्हटलंय रॅन्डम व्हेरिएबल एक्स म्हणजे ती प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणजे त्यांची बेरीज 1 असणार. समेशन ऑफ पी आय इज इक्वल टू 1. मग पी ची बेरीज करू. आता के किती ठिकाणी, 1 2 3 4 आणि 5 ठिकाणी बेरीज केली. के प्लस 2k म्हणजे 3k, 3 प्लस 2 म्हणजे 5, 5 प्लस 3 म्हणजे 8 झालं, 8k आणि शेवटच्या याच्यात पण 1k, 8k प्लस k म्हणजे 9k होणार. आणि के स्क्वेअरची केली तर 1 आणि 2 3 आणि 7 10, 10k स्क्वेअर म्हणजे 9k प्लस 10k स्क्वेअर होणार. 10k स्क्वेअर प्लस 9k इज इक्वल टू 1 झालं. ते एक डाव्या बाजूला घेतलं तर -1 होणार. आता याचे फॅक्टर्स काढायचे. वजा 10 गुणाकार 9 बेरीज, तर 10 1 10, 10 वजा 1 9 पण येते. ते फॅक्टर्स घेतले, मग ते सॉल्व्ह केलं तर इक्वेशन असं येते 10k - 1 आणि k + 1 इज इक्वल टू 0 झालं. त्याच्यावरून k ची व्हॅल्यू आली ती 1/9 झाली, 1/10 झाली सॉरी, और k इज इक्वल टू -1 झालं. पण जर समजा k ची व्हॅल्यू -1 ठेवली आपण, चार्ट मध्ये बघा वरती 2 नंबरच्या k म्हणजे -1 ठेवलं तर निगेटिव्ह होईल आणि प्रोबॅबिलिटी कधी निगेटिव्ह नसते, म्हणजे ते निघूनच गेलं. म्हणजे k नॉट इक्वल टू काय तर -1, म्हणजे k इज इक्वल टू येणार ते 1/10. हे फक्त इक्वेशनचे फॅक्टर्स पाडा, तुम्हाला झालंय त्या पद्धतीने. त्याच्यावरून ह्या दोन व्हॅल्यू आल्या. k ची व्हॅल्यू पीएमएफ मध्ये k ची व्हॅल्यू कधीही पूर्णांकामध्ये येत नाही, म्हणजे 1 2 3 अशी कधीच येत नाही, मायनस पण कधी येत नाही. कायम पॉझिटिव्ह आणि कायम ती अपूर्णांकामध्ये असेल, 1/, अशीच असेल, काय 1/10 1/6 अशीच काहीतरी यायला पाहिजे, कारण ह्याच्या सगळ्यांची बेरीज आपल्याला 1 यायला लागते म्हणून. आता आपल्याला k काढलं, लक्षात आलं, सगळ्यांची बेरीज 1 घेतली, ते इक्वेशन सॉल्व्ह केलं आणि k मिळालं. आता दुसरं काढायचं, x लेस देन 3, 3 पेक्षा लहान म्हणजे काय, 0 1 आणि 2 आहेत चार्ट मधल्या x च्या व्हॅल्यू बघायची. मग त्या ठिकाणची प्रोबॅबिलिटी p ऑफ 0, p ऑफ 1, p ऑफ 2 यांची बेरीज 0 + k + 2k म्हणजे 3k होईल. 3k, k म्हणजे किती आहे, 1/10, 1/10 ला 3 न गुणलं तर 3/10 आलं. आता x ग्रेटर दॅन 4, 4 पेक्षा मोठं 5 6 आणि 7, p ऑफ 5 6 7, 5k स्क्वेअर + 2k स्क्वेअर म्हणजे 3k स्क्वेअर, 3 + 7 म्हणजे 10k स्क्वेअर + k असं राहणार. त्या व्हॅल्यू घेतल्या आणि त्याची बेरीज केली, 10k स्क्वेअर + k आलं. आता k स्क्वेअर म्हणजे 1/100 होणार, कारण k 1/10 आहे, त्याला 10 न गुणलं, 10/100 म्हणजे 1/10 होणार, कारण शून्याला शून्य जाईल ते, याचं डायरेक्ट आलं 1/10 अधिक 1/10 झालं, कारण k म्हणजे 1/10 होतं. ती व्हॅल्यू ठेवून बघा, तुम्हाला कन्फ्युजिंग होत असेल तर k ची व्हॅल्यू ठेवा, 1/10 वर्ग म्हणजे 1/100 झालं, शून्याला शून्य गेलं 1/10 राहतं, 1/10 अधिक 1/10 म्हणजे 2/10 होईल, 2/10 म्हणजे परत 2 न भाग जाऊ शकतो, म्हणजे किती राहील, 1/5 असेल. मिळाला आन्सर. ऐक नाही सोपा, म्हणजे फक्त तुम्ही ग्रेटर दॅन 4, 4 पेक्षा मोठ्या, 5 6 7 x च्या व्हॅल्यू बघायच्या, कारण x ग्रेटर दॅन 4, 5 6 7 त्याची नाही बेरीज करायची, त्याच्या प्रोबॅबिलिटीची बेरीज करायची आणि त्याच्यात k ची व्हॅल्यू. लक्षात आलं हे. हा झाला 8वा क्वेश्चन. आता आहे 9वा क्वेश्चन बघायचा. आता आलं ते एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजेच मीन आणि व्हॅरियन्स काढायचा. याच्यासाठी काय, तुम्हाला टेबल दिला असला तर तो उभ्या मांडणीनं करायचा. पहिल्यांदा x म्हणजे xi घ्यायचं, p ऑफ x म्हणजे pi घ्यायचं, xi pi आहे तसं घेतलं, त्याच्यानंतर xi pi घ्यायचं, नंतर xi स्क्वेअर pi घ्यायचं. xi pi म्हणजे काय, तर x आणि p चा गुणाकार करायचा, वजा 2 गुणिले 0.2 म्हणजे 0.4 वजा 0.4 होते. पॉईंट नंतर किती 0 घेतले तरी चालतात नंबरच्या पुढे, म्हणून आपण -0.40 घेतलं. -1 × 0.3 म्हणजे -0.3 होतं, म्हणजे -0.30 लिहू शकतो. 0 न गुणलं तर 0 आलं, 1 न गुणलं तर 0.15 तसंच आलं, 2 न गुणलं तर 25 × 2 = 50 म्हणजे 0.50 आलं. आता वरच्या 2 टर्म मायनस मध्ये, खालच्या 2 टर्म प्लस मध्ये, यांची बेरीज करायची असते. 40 आणि 30 70 होणार, वरच वजा 70 झालं म्हणा,
आणि 50 आणि 15 म्हणजे 65. 65 मधनं 70 गेलं तर वजा 5 राहणार आणि 2 घरावरती दशांश चिन्ह म्हणजे -0.05 आलं. लक्षात आलं. आता xi² pi म्हणजे काय, तर x चा स्क्वेअर करायचा आणि त्यांना p ला गुणायचं. वजा 2 चा वर्ग 4, 4 2 8 म्हणजे 80 झालं आहे. वजा 1 चा वर्ग 1, 1 गुणिले 0.3 म्हणजे 0.3, 0.30 झालं. ते शून्यानं गुणलं तर शून्यच. 1 चा वर्ग 1 म्हणजे 1 0.15 राहील. 2 चा वर्ग परत 4 होईल. 4 गुणिले 25 घेतलं तर 100 होईल. म्हणजे 1.00 आणि यांची बेरीज घेतली तर ती झाली 2.25 झाली. टेबल तयार करता येतोय आता तुम्हाला, फक्त गुणाकारच करायचा, एक्स्ट्रा काहीच नाही. मग पहिल्या त्याच्यात घेतलं ते एक्सपेक्टेड व्हॅल्यू घेतला म्हणजे ई ऑफ एक्स म्हणजे समेशन ऑफ xi pi. xi pi ची जी काही बेरीज आली ती घ्यायची. किती आली त्याची बेरीज -0.05. आता ई ऑफ x² घेतलं. ई ऑफ x² म्हणजे समेशन ऑफ xi² pi आणि ते किती आलंय तर 2.25 आलं. या दोन्ही पण टेबल मधल्या व्हॅल्यू. एक्स्ट्रा काय करावं लागलं का आपल्याला, नाही. आता पुढं काढायचं आहे ते व्हॅरियन्स काढायचं. मग व्हॅरियन्सचा फॉर्म्युला काय असतो, तर ई ऑफ x² मायनस ई ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर आलं. मग ई ऑफ x² म्हणजे काय 2.25 वजा 0.05 चा वर्ग घेतला तर 0.0025 घेतला. मग पॉईंटच्या खाली पॉईंट देऊन तुम्ही वजाबाकी करा. त्याचं उत्तर येतं 2.2475 म्हणजे 25 आहे, त्याच्या पुढे 2 शून्य घ्यायला लागते म्हणजे 2500 झालं. 2500 मधनं 25 गेलं तर 2475 म्हणजे 2.2475 हे त्याचं व्हॅरियन्स. म्हणजे फक्त फॉर्म्युला तुम्हाला किमती घालायच्या. लक्षात आलं. हे टेबल तुम्हाला x दिलेलं असेल, p दिलेलं असेल, फक्त xi pi आणि xi² pi हे दोन काढायचे आणि मग एक्सपेक्टेड व्हॅल्यू येते. व्हॅरियन्स मध्ये फक्त फॉर्म्युला ठेवायचा आणि किमती काढायच्या. 10वं बघायचं, फाइंड एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हॅरियन्स असंच म्हटलं. कोणाचं काढायचं, आता इथं टेबल दिलेला आहे. वेअर x इज नंबर ऑब्टेन्ड ऑन uppermost फेस व्हेन अ फेअर डाय इज थ्रोन. ज्यावेळी तुम्ही फेअर डाय थ्रो करता त्यावेळी त्याच्या अप्परमोस्ट फेस वरती दिसणारी जी काही आहे व्हॅल्यू त्याचे आपल्याला x मानायचं आणि त्याची मग एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हॅरियन्स करायचं. मग डाय थ्रो केला तर सॅम्पल स्पेस काय आहे तर 1 2 3 4 5 6 येणार. मग x पण त्याच येणार कारण कुठलाही नंबर पडू शकतो. म्हणजे x इज इक्वल टू 1 2 3 4 5 6. एक किती वेळा मिळणार मला सांगा डाय थ्रो केली तर. एका डाय मध्ये एक एकदाच येणार, 2 पण एकदाच असेल, 3 पण एकदाच असेल, 4 पण एकदाच येणार. असं किती पैकी आहेत आपल्याकडे, किती फेसेस आहेत त्याच्या, तर 6 फेसेस आहेत. डाय म्हणजे लक्षात येते का बघा, तुम्ही सापशिडीच्या खेळामध्ये तो चौकडा फेकता ठोकळा, तो म्हणजे तुमचा डाय असतो. त्याला 6 बाजू असतात, क्युबिकल असतो तो, त्या 6 बाजू असतात. त्या 6 मधली एकच कुठली तरी येणार आहे, 6 पैकी एकच येणार आहे, म्हणून सगळ्यांची प्रोबॅबिलिटी 1/6 असणार आहे. मग ते आपण टेबल मध्ये घेतलं, xi आणि pi 1 2 3 6 पर्यंत घेतलं. pi म्हणजे सगळ्यांची प्रोबॅबिलिटी 1/6 होते बघा घेतलं. आता xi pi मग काय सांगतं, 1 न गुणलं तर 1/6, 2 न गुणलं 2/6, 3 न गुणलं 3/6, 4/6, 5/6, 6/6. बेरीज केली तर ती 21/6 झाली. xi² pi म्हणजे वर्ग करून गुणायचं. 1 चा वर्ग 1 आला म्हणजे 1/6, 2 चा वर्ग 4 म्हणजे 4/6, 3 चा वर्ग 9 म्हणजे 9/6, 4 चा 16/6, 5 चा 25/6, 6 चा 36 आला, 36/6 झाला. या सगळ्यांची बेरीज केली तर ती आली 91/6 झाली. मग आता आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू घेतली. ई ऑफ एक्स म्हणजे 21/6, 3 न भाग गेला, 3 7 21, 3 2 6, 702 आलं. परत ई ऑफ x² घेतलं, समेशन ऑफ xi² pi म्हणजे ते 91/6, त्याला काय भाग जात नाही, ते तसंच ठेवलं आपण. मग त्याच्यावरून व्हॅरियन्स काढला. व्हॅरियन्सचा फॉर्म्युला घेतला, ई ऑफ x² मायनस ई ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर आहे. किमती ठेवल्या 91/6 वजा 7 चा वर्ग 49, 2 चा वर्ग 4, 49/4. छेद समान करायचंय. 12 करू शकतो आपण, पहिल्याला 2 न गुणू, दुसऱ्याला 3 न गुणू. 91 ला 2 न गुणलं तर 182, 49 ला 3 न गुणलं तर 147.
182 वजा 147 भागिले 12 झालं आणि वजाबाकी घेतली तर ती आली 35 आली. 35/12. मग तुम्ही पॉइंट मध्ये उत्तर काढू शकता किंवा आहे तसं ठेवू शकता, काही अडचण नाही त्याला. हेच म्हणजे तुमचं व्हॅरियन्स. लक्षात आलं? xi pi आणि xi² pi एवढं लक्षात आलं की तुम्हाला डायरेक्ट उत्तर मिळत जातात. हे झालं 10वं एक्झाम. आता पुढे आहे ते 11वं एक्झाम. फाइंड द मीन नंबर ऑफ हेड्स इन 3 टॉसेस ऑफ अ फेअर कॉइन. मीन म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढायची. सॅम्पल स्पेस घेऊ शकतो. आता सॅम्पल स्पेस राहू दे कारण झालंय आपलं ऑलरेडी. तरी पण एकदा लिहू. 8 व्हॅल्यू येणार नाही. एच 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 टी एच टी एच टी एच 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 टी 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 एच टी 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 एच आणि टी टी टी. 8 व्हॅल्यू आले. एक्स म्हणजे काय तर नंबर ऑफ हेड्स आहे. म्हणजे काय 0 1 2 3 आहे. मग सांगितलं नंबर ऑफ आला की 0 पासून सुरुवात, जितके दिले तितके जातील. एक्स आय घेतलं, पी आय घेतलं, हे मगाशी झालेलं आहे आपल्याला, त्यामुळे जास्त सांगत नाही. 1/8 3/8 3/8 1/8. आपल्याला फक्त एक्सपेक्टेड व्हॅल्यू मीन काढायचं म्हणजे फक्त एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढायची. गुणाकार घेतला, 0 गुणलं 0, 1 न गुणलं 3/8च राहिलं, 2 न गुणलं तर 6/8 होईल, 3 न गुणलं तर 3/8 आलं आणि यांची बेरीज केली तर ती आली 12/8 झालं. म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू मीन म्हणू डायरेक्ट, मीन नंबर ऑफ हेड्स इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय पी आय. किती आले ते तर 12/8. 12/8 म्हणजे किती होणार तर ते 1.5 असेल. संपलं उत्तर त्याचं. मीन फक्त काढायचं असल्यामुळे लहान झालं. 12 नंबर. 2 dice are thrown simultaneously if x denotes the number of sixes, find the expectation of x. आता ते 1 पासून 6 6 6 पर्यंत लिहावं लागेल तुम्हाला. सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस घेतला. मग x म्हणजे काय नंबर ऑफ सिक्सेसच. नंबर ऑफ म्हणले 0 पासून सुरुवात, किती आहेत डाईस तर 2 आहेत म्हणजे 0 1 2 येणार. आता x घेतला, 0 1 2 घेतला, पी आय म्हटलं. कुठं 6 नाही अशा किती टर्म्स आहेत मोजला तुम्ही. पहिल्या रोतल्या 5 अशा पहिल्या 5 रो आहेत. 5 गुणिले 5 घेतल्या तर 25 आहे. किती पैकी 36. एका ठिकाणी 6 आहेत अशा किती आहेत तर त्या 10 टर्म्स आहेत. ते 10चे 36 होते. आणि दोन्ही ठिकाणी 6 आहेत अशा किती आहेत तर एकच आहे म्हणजे 1/36 आहे. गुणाकार 0 ने गुणलं 0, 1 ने गुणलं 10/36, 2 ने गुणलं तर 2/36. बेरीज झाली 12/36. मग एक्सपेक्टेशन ऑफ एक्स म्हटलं, त्याने जे शब्द वापरले तेच वापरले. समेशन ऑफ एक्स आहे. मग किती आहे व्हॅल्यू 12/36. 12/36 म्हणजे किती 1/3 झालं. 12 12 36. संपलं. पॉईंट मध्ये काढलं तर ते 0.333 म्हणजे असंच येत जाईल काहीतरी, त्यामुळे तसंच ठेवलं आपण. आन्सर 13. Two numbers are selected at random from the first 6 positive integers. Let x denote the larger of the two numbers obtained. Find e of x. पहिले 6 पॉझिटिव्ह इंटिजर घ्यायचे, त्यातले 2-2 घेत गेलो नंबर आपण, तर त्यात घेतलेल्या नंबर मधला मोठा नंबर म्हणजे x मानायचा असं सांगितलं. तर त्याच्यावरून e of x काढा म्हणून सांगितलं. आता पहिल्यांदा फर्स्ट 6 पॉझिटिव्ह इंटिजर्स म्हणजे कुठले तर 1 2 3 4 5 6 येणार आहेत. पहिले 6 आले पॉझिटिव्ह. सॅम्पल स्पेस घेतला, 2 आकडी करायचं. कुठले तरी 2, 1 घेतलं 1 2 1 3 1 4 1 5 1 6 असंच होणार. 2 ने घेतलं 2 1 2 3 2 4 2 5 2 6 विदाउट रिप्लेसमेंट म्हटलं म्हणजे 2 2 चालत नाही त्याला, सेम नंबर चालत. असं कुठं आलं तर ते 6 5 पर्यंत आलं. 1 घेतला की 1 बरोबर पुढचे, 2 घेतले तर 2 सोडून राहिलेले यांच्या बरोबर, 3 घेतलं तर तसं 31 32 आपण 10वी तयार करायचो तसंच. फक्त इथं कॉमन सेपरेट केलंय. आता ह्यातला मोठा नंबर सांगितला, मग सगळ्यात लहान कुठली 1 2 ही नंबर, त्यातला मोठा नंबर कुठला आहे तर 2 आहे. आणि सगळ्यात मोठा कुठला आहे 6 5, त्यातला मोठा नंबर कुठला आहे तर 6 आहे. म्हणजे 2 पासून 6 पर्यंत सगळ्यात लहान व्हॅल्यू आहे, त्यातला सगळ्यात मोठा नंबर 2 आहे. सगळ्यात मोठा नंबर आहे त्यातला सगळ्यात मोठा नंबर 6 आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू 2 ते 6 येणार. लार्जर ऑफ टू नंबर्स ऑफ 10. म्हणजे बघा 12 जर आलं, 12त एक मोठं नाही तर 2च मोठे येणार. एक मोठं शून्यापेक्षा एक मोठं असतं, त्यामुळे एक येऊ शकत नाही कारण शून्य आपण कन्सिडर करत नाही म्हणून.
त्यामुळे याची व्हॅल्यू 2 पासून सुरुवात होईल. 2, 3, 4, 5, 6. आता 2 मोठं असणारे किती ठिकाणी आहेत ते शोधायचे. 2 मोठं किती ठिकाणी आहे? 1, 2, 12 आणि 21 मध्येच 2 मोठे आहेत बरोबर. मग ते आपल्याला लिहायचे. आता XI PI ते काढायचं. XI घेतलं, PI काढणार आपण. 30 नंबर्स आहेत टोटल, त्यापैकी 2 ठिकाणी फक्त 2 मोठे. 3 घेतलं तर 13, 23 आणि 31 मध्ये 3 मोठे आहेत आणि 32 मध्ये पण बरोबर. म्हणजे असे 4 ठिकाणी आलं 3 मोठे. 4 जर घेतलं 14, 24, 34, 41, 42, 43 म्हणजे टोटल 6 नंबर्स येतात. जसा तो ब्लॉक तयार होतो असं एक उभा आणि आडवी रेष, 4 चीन 1, 4 चीन 4 1 पर्यंत. तसंच 5चं बघितलं तर हे 4 आणि हे 4 म्हणजे 8 होतील. 8चे 30 आले आणि 6चं घेतलं तर मग सगळे 6चेच येणार. म्हणजे किती झाले तर ते 10 झाले. 10चे 30. आता यांचा गुणाकार केला फक्त. 2 न गुणलं, 3 न गुणलं, 4 न गुणलं, 5 न, 6 न. छेदाला गुणत नाही आपण, फक्त अंशाला गुणतो आणि ह्यांची बेरीज केली तर ती आली 140/30 झाली. फक्त अंशांची, छेद समान असल्यामुळे अंशांची बेरीज होती. मग आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढायची होती. एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजे ई ऑफ एक्स समेशन ऑफ एक्स आहे. म्हणजे किती? 140/30 झाले. शून्याला शून्य जाईल फक्त, किंवा पॉईंट मध्ये काढलं तरी पण चालेल. 4.67 14ला 3 न भागलं तर ते 4.66 असेच जाते. म्हणून ते आपण 6 6 6 6 म्हणजे 7 केलं पण 4.67. लक्षात आलं नाही? जरा बघा, लक्षात आलं नसलं तर रिपीट करा आणि ते बघा, लक्षात येत जाईल तुम्हाला. हे झालं 13 नंबरचं. ते पुढचं 14 नंबर. Let x denotes the sum of the numbers obtained when two fair dice are rolled. Find the standard deviation of x. बेरीज सांगितली, सम ऑफ द नंबर. आता हे ते 6 लिहित बसणार नाही मी आता. तुम्हाला ते माहिती आहे 1 1 पासून 6 6 पर्यंत येणार आहेत 2 डायस रोल केल्यानंतर. x म्हणजे सम म्हटलं, मग सगळ्यात लहान नंबर 1 1 असतो. 1 1 ची बेरीज किती? 2 आली. सगळ्यात मोठा नंबर 6 6 असतो. 6 12 होणार आहे. 2 पासून 12 पर्यंत बेरीज येणार आहे त्याची. 10 11 12. आता मी आडवा टेबल तयार करतो. x चं घेतलं, मग 2 बेरीज येणार आहे किती? एकच संख्या असते. ते मोजा तुम्ही, ते टेबल तयार करा. 1 1 पासून 6 6 पर्यंत लिहा. 2 बेरीज येणाऱ्या किती आहेत मोजा? 1 आहे. 3 बेरीज येणाऱ्या 2 आहेत. 4 बेरीज येणाऱ्या 3 आहेत. 5 बेरीज येणाऱ्या 4 असतात. 6 बेरीज येणाऱ्या 5 आहेत. 7 बेरीज येणाऱ्या 6. म्हणजे तिथनं परत कमी होत जात. कारण कसं 1 6 म्हणजे 7 येऊ शकतं, पण 1 7 नसतं आपल्याकडे. त्यामुळे 1 चा कॉलम 1 ची रो रद्द झाली, त्यामुळे ते कमी होत जातं. म्हणजे 5/36. 2 6 म्हणजे 8 आलं, पण 2 7 नसतं. मग 3 6 म्हणजे 9 असतं, त्यामुळे ते परत कमी होत जाईल. 4 3 2 आणि 1 आहेत. 1 पासून 6 पर्यंत परत 5 हे परत उतरत जातात, 1 पर्यंत येत असेल. मग ते गुणाकार केला, XI PI केलं, x चा स्क्वेअर करून त्यांना PI ला गुणलं. ते सगळं मी इथं लिहिलेलं आहे आणि त्यांच्या बेरजा पण पुढे लिहिलेल्या आहेत. XI PI ची बेरीज 252/36 आली, कारण छेद समानच आहे. आणि XI स्क्वेअर PI ची बेरीज झाली 1974 भागिले त्याला होणार आहे ते 36 झालं. लक्षात आलं ते? आता E ऑफ एक्सपेक्टेड व्हॅल्यू घेतली. E ऑफ x म्हणजे समेशन ऑफ XI PI 252/36 घेतलं तर ते तर 7 येतं. तो काय होईल? भागाकार येईल. भाग घालून बघितला आपण. E ऑफ x स्क्वेअर घेतला, समेशन ऑफ XI स्क्वेअर PI. ती व्हॅल्यू डायरेक्ट घेतली, 6 न भाग जातोय तेवढा भाग घालवला. 6 18, 1 राहिले, 6 12, 6 9 54 झालं. मग व्हॅरियन्स ऑफ x चा फॉर्म्युला घेतला, E ऑफ x स्क्वेअर मायनस E ऑफ x ब्रॅकेटचा स्क्वेअर. किमती ठेव, 329/6 वजा 49. तिरकस गुणाकार घेतला तर त्याचं उत्तरला 35/6 झालं. 6 गुणिले 49 म्हणजे ते होईल 294 आलं. आणि ती वजाबाकी केली 294 329 मधनं तर ते 35 आलं. 35/6 झालं. म्हणजे ते 6 न भाग केलं तर 5.83. पुढे येत जाते, फक्त आपण 2 डिजिट घेतले. पण आपल्याला काढायला सांगितलं ते स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे SD काढायचं.
त्याचा फॉर्म्युला रूट ऑफ व्हॅरियन्स ऑफ एक्स असतो. ते ठेवलं रूट ऑफ 5.83 आणि लॉग टेबल नुसार तुम्हाला स्क्वेअर रूट काढायला शिकवलंय. फिजिक्सच्या सरांनी वगैरे सांगितले असते त्यानुसार ते आपण 5.83चं स्क्वेअर रूट बघितलं तर तिथं 2.415 झालं. मग स्टँडर्ड डिव्हिजन आपण ह्याच्या अगोदर कुठपर्यंत काढलं तर व्हॅरियन्स पर्यंत काढलं. व्हॅरियन्सचं स्क्वेअर रूट घेतलं म्हणजेच काय झालं स्टँडर्ड डिव्हिजन. म्हणजे वेगळं काय करतोय आपण असं नाही, तेच काढतोय फक्त त्याला स्क्वेअर रूट देतो. ते म्हणजे तुमचा व्हॅरियन्स ऑफ एक्स. लक्षात आलं हे? पुढचं 15 नंबर. A class has 15 students whose ages are दिलेले ages. One student is selected in such a manner that each has the same chance of being chosen and the age x of the selected student is recorded. What is the probability distribution of the random variable x? Find mean, variance, standard deviation of x. म्हणजे तिन्ही काढायचे. आता आपण काढलेच. आता ह्याच्यात जर बघितलं तर हे 15 लोकांचा डाटा दिलाय फक्त. मग आता 14 डबल झालंय, 15 डबल होईल, 16 डबल होईल, 17 डबल होईल, 18 डबल टिबल होऊ शकतं. मग हे आपल्याला पहिल्यांदा प्रोबॅबिलिटी मध्ये घ्यायचं. मग प्रोबॅबिलिटी मध्ये घ्यायच्या अगोदर आपण 14-15 असंच येणार आहे, ते ओळीनच येणार आहे. कुठंपर्यंत सगळ्यात जास्त किती दिसतंय आपल्याला तर 21 दिसतंय. 15 लोकांच्या मध्ये सगळ्यात कमी वय 14 आहे आणि सगळ्यात जास्त वय किती आहे तर 21 आहे. मग ते आपण बघूया पहिल्यांदा. एक्स म्हणलं एज ऑफ सिलेक्टेड स्टुडंट रेकॉर्ड. मग ते कुठनं येणार 14 पासून सुरुवात होईल कुठपर्यंत तर ते 21 पर्यंत येणार. मग आता एक्स आय घेतलं आणि पी आय. 14 वय असणारे किती आहेत ह्याच्यात मोजायचे दिलेल्या क्वेश्चन मध्ये. 14 दोन ठिकाणी 215 जर 15 असणारा एकटाच आहे. 16 असणारे किती आहेत तर 2 आहेत. 17 असणारे 3 आहेत. 18 असणारा एकच आहे. 19 असणारा 2 आहेत. 20 असणारे 3 आहेत आणि 21 असणारा एकटाच. किती पैकी तर 15 पैकी, म्हणून भागिले त्यांना 15 केले. परत पुढचा गुणाकार माहिती आहे, एक्स आय पी आय माहिती आहे, एक्स आय स्क्वेअर पी आय माहिती आहे. एक्सचा वर्ग करून त्यांना पी ला गुणले घेतले. आता त्यांच्या बेरज आपण पुढे लिहिले 263/15 आणि 4683/15. जी काही बेरीज झाली ती मी लिहिलेली. आता खाली पहिल्यांदा एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढली. ई ऑफ एक्स म्हणजे समेशन ऑफ एक्स आय पी आय 263/15 आली. मग त्याला भाग घालवला कारण त्यांनी काढायला सांगितले व्हॅल्यू म्हणून 17.53 आली. मग ई ऑफ एक्स स्क्वेअर पण लिहिलं आपण 4783.15. आता व्हॅरियन्स काढायचं. व्हॅरियन्स म्हणजेच काय तर ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. किमती ठेवल्या 4783 भागिले 15 वजा 263/15 होता त्याचा वर्ग केला. ते काय गुणाकार करून ते तुम्ही काढू शकता. ते घेतलं. आता छेद समान करायचा होता. जर पहिल्याला 15 ने गुणलं तर 225 होता. मग 15 ने गुणलं 4783 ला तर त्याला 70,245 झालं भागिले 225. यांची वजाबाकी केली तर ती आली 1076 भागिले 225. भाग घालवला 4.78. तुम्ही आहे तसं ठेवलं तरी चालतं. मग ते 1076चं आपल्याला वर्गमूळ घ्यावं लागेल आणि मग परत शेवटचा भागाकार करावा लागेल कारण स्टँडर्ड डिव्हिजन. पण व्हॅरियन्सला पण आपल्याला पॉईंट मध्येच काढायचं होतं म्हणून ते केलं. मग स्टँडर्ड डिव्हिजन कसं काढतो तर स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स ऑफ एक्स किमती ठेवली 4.78 म्हणजे त्याचं 2 पॉईंट समथिंग येईल. 2.18 झालं त्याचं. ते काय आता झालंय एवढं आता तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येतील. हे रूट काढायचं फक्त तुम्ही लॉग टेबल नुसार करून घ्या. हे झालं 15 वय. आणि आता एक शेवटचं एक्झाम्पल. In a meeting 70% of the members favor and 30% oppose a certain proposal. 70% लोकांनी फेवर मध्ये मतदान केलं आणि 30% लोकांनी विरोध केला. A member is selected at random and we take x is equal to 0 if he opposed and x is equal to 1 if he is in favor. 0 कधी घेतो आपण तर त्याने विरोध केला तर. 0 कधी घ्यायचंय तर त्यानं विरोध केला तर. x कधी घ्यायचं तर त्यानं फेवर मध्ये मतदान केलं असं सांगितलंय. आणि त्याच्यावरून ई ऑफ एक्स आणि ई ऑफ
व्हॅरियन्स ऑफ एक्स काढायचं, मग दोनच व्हॅल्यू आहेत एक्सच्या, 0 आणि 1च आहे. मग आता पहिल्यांदा आपण म्हटलं गिव्हन x इज इक्वल टू 0 इज मेंबर अपोज्ड आणि x इज इक्वल टू इज मेंबर इज इन फेवर. आता पहिल्यांदा p ऑफ 0 कधी तर 30% अपोज केलं तर 30% म्हणजे 0.3 100 न भागतो ना आपण, आणि 1 ची कधी फेवर मध्ये 70% म्हणजे 0.7. आता टेबल तयार केलं, एक्स आय आणि पी आय. 0 1 आहे, पी आय ते आलं, एक्स आय पी आय गुणाकार घेतला, एक्स आय स्क्वेअर घेतला, तर दोन्हींच्या बेरीज केला तर दोन्हींची बेरीज 0.7 आली, कारण 0 आणि 1च असल्यामुळे 1 न गुणला 1चा वर्ग केला तरी सेमच येतं त्यामध्ये. मग परत एक्सपेक्टेड व्हॅल्यू घेतली, ई ऑफ एक्स समेशन ऑफ एक्स आय पी आय म्हणजे 0.7. ई ऑफ एक्स स्क्वेअर घेतलं तर ते सुद्धा 0.7च आलं. त्याच्यावरून व्हॅरियन्स ऑफ एक्स काढलं, ते होत आहे ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. किमती ठेवल्या 0.7 मायनस 0.49 म्हणजे ते आलं 0.21. संपलं. बघा काय अवघड होतं का, डायरेक्ट तुम्हाला दिलेली होती ती फक्त टेबलमध्ये लिहून गुणाकार करायचा. लक्षात आला का तुम्हाला आता हा पूर्ण पहिला एक्झरसाइज. तर निम्मा एक्झरसाइज होता 9व्या गणितापासून ते एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हॅरियन्स वरती होता, आणि पहिला हाफ होता तो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि त्याची प्रोबॅबिलिटी काढा, के काढा, एवढ्यावरती होता. आणि आता म्हणजे पहिला एक्झरसाइज इथं संपलेला. आपल्याला आता पुढचा बघायचा आहे तो दुसरा, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. हे मास फंक्शन झालं, डिस्क्रीट व्हेरिएबलचं झालं. आता आपल्याला बघायचं ते कंटिन्युअस व्हेरिएबलचं बघायचं आहे, आणि ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. तोपर्यंत धन्यवाद.